मित्रांनो, मनीवर प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न आहेत. खास करून पोलीस भरती, तलाठी ह्या काही एक्झाम आहेत त्याच्यात जास्तच आहेत. मग याच्यावरती आपल्याला अभ्यास कसा करावा कळत नाही, मग आपण सिरीजच सुरू केली. मनी असतील, वाक्प्रचार असतील, भाग 1 भाग 2 अशा प्रकारे आपण युट्यूबला सगळ्याचा सगळा सिलेबस टाकून देणार आहेत. मनी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, एका शब्दाचे अनेक अर्थ. वळूया आपल्या प्रश्नाकडे. कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. असतील शीते तर जमतील भूते, असतील शीते तर जमतील भूते म्हणते. ठीक आहे. या मनीचा अर्थ काय होते मित्रांनो? एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. असतील शीते तर जमतील भूते. तुमच्याकडे काही नसू द्या, तुम्हाला कोणी विचारत नाही, पण तुमच्याकडे काय असेल तर तुम्हाला माणसं विचारण्याची संख्या खूप मोठी असते. ठीक आहे. आणि मग एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. असतील शीते तर जमतील काय? भूते. लक्षात ठेवायचे मित्रांनो. परीक्षेत खूप वेळा प्रश्न, एकदा नाही. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. ठीक आहे. या म्हणीचा अर्थ काय आहे? असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. वाईट माणसाच्या संगतीला आपण गेलो तर आपल्याला 100% धोका आहे मित्रांनो. पण परीक्षेत तुम्हाला जर अशी म्हण आली असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, तर दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. वाईट माणसाच्या संगतीनं आपलं वाईटच होणार आहे, चांगलं होणार नाही, हेच आपल्याला मन सांगते मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. ठीक आहे. तर मित्रांनो, या म्हणीचा अर्थ होतोय एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. मित्रांनो, तुमच्या काय येईल सांगता येत नाही. चांगल्या माणसाला सुद्धा वाईट माणसाला जी जी म्हणावं लागते एखाद्या वेळेस. त्याला पक्क माहित असते आपण खूप स्वाभिमानी आहेत, आपण चांगले आहेत, पण वेळच त्या लेवलला नेऊन सोडती, त्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. आणि मित्रांनो, अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी. ठीक आहे. मग एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाशी विनवणी करावी लागते. आणि तेच आपल्या मनीचा अर्थ आहे. मनीवरती हमखास प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे. ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायलो त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ही गोष्ट खरीच आहे मित्रांनो. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. बघा मित्रांनो, कृष्णानं म्हटलेलं पण आहे बघा, जे लोक लय स्वतःला हुशार समजित ते स्वतःला बी घातक असतात. तुम्हाला पुढच्याच्या मनामध्ये जागा करायला थोडंफार तुमचा भोळा चेहराच काम करतो. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे, तुम्ही जितकी चालाकी करता तितके दूर जाता. कारण तुम्ही चालाकी करली म्हणजे पुढचा काय वेळा आहे का? नाही ना. म्हणजेच विषय असा आहे, अतिशहाणे माणसं स्वतःलाही घातक असेल बघा, त्याला सुद्धा संपवण्याच्याच मार्गावर येते. कारण कोणाच्या मनात त्याचं स्थान राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला पुढच्याच्या मनात जागा करायची असेल तर नम्र व्हावं लागते. अतिशहाणा माणूस रिकामा. बघा तुम्ही जे बी फक्त स्वतःला मोठे समजत लोक त्याच्या नादी बी लागतात. ठीक आहे. आणि म्हणून अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचा मुळीच काम होत नाही. ठीक आहे. मनीचा अर्थ तुमच्या समोर आहे मित्रांनो. अति तिथे माती. अति करू नका रे बाप्पा, माती होत असते. माणूस म्हणते ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम दुःखदायक होतात. ठीक आहे मित्रांनो, अति तेथे माती. कोणत्याच गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. ठीक आहे. अतिरेक चांगली पण गोष्ट अतिरेक मध्ये चांगली नाही. ठीक आहे. म्हणून वाईट विषयच नाही. म्हणून तर म्हणतात अति तेथे माती. कोणत्याच गोष्टीचा अतिरेक करू नये. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे म्हणजे काय? या म्हणीचा अर्थ सांगा. तर दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची. जेवढं लागन तेवढं तर घ्यायचंच आहे आपल्याला. त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. आणखी पण मागवायचं, त्याच्यात पुन्हा आपला शहाणपणा सांगायचा. त्याला काय म्हणतात? अन्नछत्री जेवणे व मिरपूड मागणे. दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची. ठीक आहे. आणि त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. मिजाज दाखवायची, त्याच्यावर पुन्हा अजून शहाणपणा आपल्याला दाखवायचा. मी तुम्हाला परत एकदा सांगितलं, आपण
ही सिरीज का सुरू केली मित्रांनो? तुम्ही वाचा, लक्षात राहत नाही, बोलल्यावर 100% लक्षात राहते. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी घ्यायच्यात. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, अचाट खाणे मसनात जाणे. ठीक आहे. अचाट खाणे मसनात जाणे. बघा, कधी तुम्ही वाचलंही नसन. ठीक आहे. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास वाईट परिणाम होतो. ठीक आहे. वाईट परिणाम होतो. खाण्यापिण्याचा जर अतिरेक जर झाला तर त्याचा परिणाम वाईट होतोय. म्हणून अचाट खाणे मसनात जाणे. अळीमिळी गुपचिळी. बघा आता मन आहे म्हणे. अळीमिळी आणि गुपचिळी. पहा आता, कधी वाचली बी नसन. म्हणूनच आपल्याला प्रत्येक मनीवरचा अर्थ बघायचा आहे. समानार्थी असन, विरुद्धार्थी असन, एका शब्दाचे अनेक अर्थ असतील. आणि मग आळीमिळी गुपचिळी, गुप्तपणे केलेले एखादे काम. बघा, गुप्तपणे एखादं काम करायचं त्याला काय म्हणायचं? आळीमिळी आणि गुपचिळी. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, अग अग मशी मला मला ग निशी. ठीक आहे. अग अग मशी मला ग निशी. पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न. ठीक आहे मित्रांनो, मनीवधी तुम्हाला वाटत बी नाही आन्सर असेल, म्हणून आपल्याला मनीवरती व्हिडिओ सातत्याने घेत बसायचे. आणि मग काय म्हणतंय? अग अग मशी मला काग निशी. पोकळ सबब सांगून, सबब म्हणजे कारण, पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न करणे. एखादं चांगलं कारण सांगायचं आणि आपली फजिती लपवायचा प्रयत्न करायचा, त्याला काय म्हणायचं? अग अग मशी आणि मला काग नेशी. ठीक आहे. मग पोकळ सबब, सबब म्हणजेच कारण, कारण सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर अल्पबुद्धी बहुगर्दी. बघा, अल्पबुद्धी आणि बहुगर्दी. बहु म्हणजे जास्त. ठीक आहे. कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. बघा, कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. अल्पबुद्धी बहुगर्दी. ज्या माणसाला कमी बुद्धी असते त्याला गर्व जास्त असते. ठीक आहे. मोठे लोक गर्व करत नसतात, ते जमिनीवर असतात पहिले तर. ठीक आहे. आकातली गाय आणि काटे खाय. बापरे, आकातली गाय आणि काय काटे खाय म्हण. बर, दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असते. बरोबर आहे मित्रांनो, लयच खास म्हण आहे बाबा. इकडे बघा, आकातली गाय आणि काटे खाय. मित्रांनो, खासच म्हण आहे. दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असते. लक्षात घ्या. ज्या माणसाची लाईफ एकदम सुंदर आहे, टिपिकल, मस्त, स्वतःला जॉब, बायकोला जॉब, एक मुलगा मुलगी, स्प्लेंडर गाडी, मस्त, खास करून जिल्हा परिषद शिक्षक, दोघं बी एकाच शाळेवर, मस्त जायचं, रोज वापस यायचं, मुलाला कलेक्टर करायचंय, मुलीला कलेक्टर करायचंय, फक्त बायको सोबत, आई वडील नको, अशी टिपिकल लाईफ. मस्त, ₹1,00,000 महिना याचा, ₹1,00,000 बायकोचा, मस्त ₹2,00,000 महिना, बिलकुल एक्स्ट्रा खर्चा करायचा नाही. पण जे निराश संपलेत, काहीच घेण देण नाही, त्याच्या लाईफमध्ये ते असं ठरवलेलं काहीच नसते. जे होईल ते होईल, त्याला सरी जिंदगी दुःखात गेलेली असते, ती कायलाच भेट नाही. खास करून हे वाळूवाले आपले, हे बघा तुम्ही, काही नाही त्याच्या जिंदगीत प्लॅनिंग काहीच नसते. पण खास करून जिल्हा परिषद शिक्षक, पुढच्या पिढीची प्लॅनिंग. बापा, खास आपल्याला आपल्या मुलाला काय करायचंय? कलेक्टर बनवायचंय, मुलीला DYSP बनवायचंय. त्याच्याबरोबर काय, बिलकुल खर्चा करायचा नाही, 1-2 कोटीचं प्लॉट घ्यायचंय. म्हणजे असं एकदम टिपिकल लाईफ. आणि बिलकुल नुकसान आहे. बघा तुम्ही, एक स्प्लेंडर गाडी अख्ख्या जिंदगीचा शेवट करते त्याच्या. म्हणजे उलाढाल काहीच नाही, तीच गाडी, तेवढं तितकंच लागन तितकंच पेट्रोल, जास्त टाकायचं नाही. मग अशी एकदम ज्याची टिपिकल लाईफ आहे, त्याला नुकसानच सहन होत नाही. ज्याचा जन्मत नुकसानी झालाय त्याला नुकसानीचं भेव होत नाही. जन्म नुकसानीचा झाला सारा, त्याला नुकसानीचं भेव नसते. आणि मग काय म्हणते बघा ना, आकातली गाय आणि काटे खाय म्हणते. दुःखी व्यक्ती काही करायला तयार, काही करू शकते ते, कारण त्याला माहिती आहे आपण काहीच करू म्हणजे काही राहिलंच नाही तर काय दुःखाचा विषय. पण ज्याची लाईफ लय सरळ आहे त्याला दुःख नको वाटते. ज्याचा जन्म ते झाला त्याला काही वाटत नाही. ठीक आहे.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे म्हणून. बघा, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळा. देव बी लय पप्पा लय हुशार आहे. ठीक आहे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. ठीक आहे. आंधळ्या गाईत लंगडी गाय प्रधान, आंधळ्या गाईत लंगडी गाय प्रधान म्हणते. बघा, प्रधान म्हणजे मुख्य. ठीक आहे. आंधळ्या गाईत लंगडी गाय प्रधान म्हणत्या. मग अडाण्या माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितासारखा वागतो. बघा, एखाद्या अडाण्यामध्ये बघा तुम्ही, काही जण काय करतात, पुण्याला शिकून येतात आणि गावाकडे इंग्रजी बोलतात. गावाकडे आल्यावर गावातल्याला इंग्रजी कळत नाही, तिकडे त्याला माहिती आहे तिकडे आपली कोणी ऐकत नाही. मग त्याला काय म्हणते, आंधळ्या गाईत लंगडी गाय प्रधान. मस्त इन गिन टाय, त्याच्यात बरोबर बारकी कंबर, आणि गावातल्या लोकांना इंग्रजी बोलायची, त्याला कळत नाही. आणि तिकडे त्याला माहिती आहे तिकडे आपल्याला कोणी बोल देत नाही. ठीक आहे. आणि मग काय म्हणते, आंधळ्या गाईत लंगडी गाय प्रधान, अडाण्या माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितासारखा वागतो. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. बर, ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे. ठीक आहे. मनीवर मित्रांनो अभ्यास करायचा कळत नाही म्हणून आपण ही सिरीज हातात घेतलेली आहे. ठीक आहे. अंधारात केले पाप पण उजेडात आले. बाप्पा तुम्ही काही बी करा, अंधारात केले पाप पण कुठं आले, उजेडात. कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तर ती काही दिवसाने उजेडात येतेच. मग उजेडात येतेच ना, तर मग कार्य चांगलं करत चालायचं. विषय संपला. चांगलंच कार्य तुमचं उजेडात यावं. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. बघा, आधीच निरा संपलेलं बाबा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मग मुळातच त्यात कोणता मास आहे, फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होते. आधीच करायची वृत्ती नाही आणि त्याच्यात पुन्हा त्याला करायचं नाही, याच्यासाठी निमित्तच भेटलं, झालं काम. मग काय म्हणतंय, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोकळ अवस्था निर्माण होणे. आंधळ दळतं कुत्र पीठ खातं. बापरे, आंधळ दळतं कुत्र पीठ खाते म्हणून. ठीक आहे, जास्त काय बोलत नाही. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. एकच काम करायले आणि फायदा घेऊन घ्यायला दुसरेच घ्यालेत. आपली जिंदगी आपण सुखानं जगत चला. जेवढं करता येईल तेवढं करा, बाकी लय लोड घ्यायची गरज नाही. 10व्या पिढीला कमवायचं 15व्या. ठीक आहे. आंधळ्या बहिऱ्याची गाठ, आंधळ्या बहिऱ्याची गाठ. मन काय सांगते बघा, कर्तृत्वहीन मनुष्याची परस्परांना मदत करण्यास असमर्थता. एकमेकांना मदत करायची काही आवश्यकताच नाही. उदाहरणार्थ, आंधळ्या बहिऱ्याची गाठ झाली, आंधळ्याला दिसणं आणि बहिऱ्याला ऐकू येणं, एकूण एकाला मदत करायचा चान्सच नाही काही. मग कर्तृत्वहीन, काहीच न कर्तव्य करणार कोणी मनुष्य असन तर परस्परांना मदत करण्यास असमर्थ. एकमेकांना मदत करण्यात ते दोघंही असमर्थ आहेत. ठीक आहे. मग कर्तृत्वहीन खास करून मनुष्याची परस्परांना मदत करण्यास असमर्थता, त्याला काय म्हणायचं, आंधळ्या बहिऱ्याची गाठ. आडली गाय फटके खाय, आडली गाय आणि काय खाय, फटके खाय म्हण. बर, एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. बापरे, खरंच त्याच्यामुळे कोणाच्या कचाट्यात सापडायलाच नाही पाहिजे. तुम्ही सापडले, तुमचा पुढचा 100% फायदा घेणार. ते म्हणणारच नाही जेव्हा दया करू, कोणी तुमच्यावर दया करायला बसलं नाही. तुम्ही कोणाच्या कचाट्यात सापडे की तुमचा ते फायदा घेणार आणि पुढे चालणार. त्याच्यामुळेच काय म्हणताय, आंधळी गाय फटके खाय. एखाद्या माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा. असेल तर दिवाळी, नसेल तर काय, शिमगा. असेल तर खूप उधळपट्टी बर करावी आणि नसेल तर उपाशी. बघा ना, काही काही लोक असल्यावर खूप, नसल्यावर काहीच नाही. ठीक आहे. मग असेल तर दिवाळी, नसेल तर काय, शिमगा. असेल तर खूप उधळपट्टी करावी आणि नसेल तर काय, उपाशी राहावे. आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ. ठीक आहे. आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. आपली जी प्रगती आहे आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून आहे. ठीक आहे. मग आपला हात जगन्नाथ. अतिराग भीक माग, अतिराग आणि भीक माग म्हणते. बर, अतिरागाने एखादे कृत्य केले तर शेवटी ते भिकेस लागते. अतिरागाने बघा तुम्ही, जेव्हा आपल्याला, आणि ही गोष्ट मित्रांनो कॉमन माणसाला जास्त राग येते. राजकारणी लोक बघा गपचीप राहतात,
त्या रागाच्या टायमात पण खरे मग कॉमन माणसंच असतात, जी डायरेक्ट तोंडावर एक्सप्रेशन असते त्याची. पण जे खरे राजकारणी आहेत तुम्ही त्याला वाईट जरी म्हणते त्या टायमाला गप्प राहतात, एवढे हुशार असते शहाणे. मग अतिराग भीक माग, अतिरागाने एखादे कृत्य केले तर शेवटी तो भिकेस लागतो. ठीक आहे. असतील मुली तर पेटतील चुली, बाप्पा असतील मुली तर पेटतील चुली म्हण. बर, संतती असल्यास हिस्से वाटे होतीलच. बर, जेव्हा बघा आता याचं दुसरंच वाटते माणसाला, असतील मुली तर पेटतील चुली, आपल्याला वाटते तिसरंच काहीतरी असेल, पण बघा ना, संतती असल्यास हिस्से वाटे होतीलच म्हणते. जर तुम्हाला 2 जण आहेत तर 2 हिस्से होतील, 4 जण असेल तर 4 हिस्से होतील. ठीक आहे. अंगापेक्षा बोंगा मोठा, अंगापेक्षा बोंगा मोठा, खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच अधिक. बर, अंगापेक्षा जास्त बोंगात दाखवायचा, काम कमी कमी कमाई कमी जास्त कामच, अंगापेक्षा जास्त बोंगाच करायला इतकुसन भला गोंधळ त्याच्यामध्ये. ठीक आहे. अंगापेक्षा जास्त बोंगा, अंगापेक्षा बोंगा मोठा, खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच अधिक. असेल लेख दाना तर घरोघर सुना, असेल लेख दाना तर घरोघर सुना. ठीक आहे. सुंदर सुडौल व गुणी माणसावर अनेक प्रेम करतात, त्याचा अर्थ हे. ठीक आहे. अघळ पघळ अनघाल गोंधळ, बाप्पा अघळ पघळ अनघाल काय गोंधळ. ठीक आहे. मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते. बर, ठीक आहे. नुसते मोठमोठाले स्वप्न पाहायचे, मोठमोठाले बोलायचं, उद्या मी काय करतो, ही इकत घेतो, ती इकत करतो, असं करायचं तसं करायचंय, काम झिरो. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, अघळ पघळ आणि घाल गोंधळ. हे मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात कशी असते, आळशी असते. अग माझे बायले सर्व तुला वाहिले, अग माझे बायले सर्व तुला वाहिले, आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती. बाप्पा, आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती. अग माझे बायले सर्व तुला वाहिले, आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणेच सदैव वागणारी व्यक्ती म्हणजेच काय, अग माझे बायले सर्व तुला वाहिले, या म्हणीचा अर्थ तुमच्या समोर आहे. ठीक आहे. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण, बाप्पो अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कसा आहे, कठीण आहे म्हणते. कसा आहे, मरणाच्या वेदनेपेक्षा, बाबा मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. बघा, मरणाच्या वेदनेपेक्षा बी जेव्हा तुम्ही जगायले तेव्हा भुकेच्या वेदना लय दर्दर आहे मित्रांनो, लय वाईट परिस्थिती बरं का. हे जीवन जगत असताना लय दुःखाला सामोरं जावं लागतंय, आनंद मानावं लागतंय, चालावं लागतंय. विषय थोडासा खतरनाक आहे, पटत नाही, लहानपणी आपल्याला लक्षात येत नाही गोष्टी. निव्वळ पैसा काही सगळं नाही, आनंद एक वेगळाच विषय मित्रांनो, तो पैशाने विकत घेता येत नाही. ठीक आहे. पैशानं तुम्हाला फक्त फॅसिलिटी मिळते, आनंद नाही. ठीक आहे. आता प्रत्येकाचा व्ह्यू हे आनंद कशात शोधते. काही जणांना गाडी घेण्यात आनंद आहे, ते वेगळा विषय झाला, पैशाचा विषय. पण एक आनंद एक वेगळाच विषय मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे पैशानंच आनंद घेता येतो, तुमच्या मेंटॅलिटी डिपेंड येते. ठीक आहे. कोणाला कोणाला मदत केली आनंद भेटते, असे बरेचसे काही कारण आहेत. आणि मग अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण, मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. मरण्याच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना जिवंतपणीच एकदम दुःखदायक आहेत. अंधारात चोरास बळ, अंधारात चोरास काय भेटते, बळ भेटते. अनुकूल परिस्थिती प्राप्त होतात, चांगली परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाढते. बघा, बरोबर आहे. चांगली परिस्थिती वाढली की माणसाच्या शब्दामध्ये धारदारपणा येतोय, बदल येतोय, ऍटिट्यूड येतोय. ठीक आहे. अग आगा आगा देसाया काष्टी नाय नेसाया, आगा आगा देसाया काष्टी नाय नेसाया, स्वतःचेही संरक्षण न करू शकणे, स्वतःचेही संरक्षण न करू शकणे. ठीक आहे. अगा अगा देसाया काष्टी नाही नेसाया, स्वतःचेही संरक्षण न करू शकणे. ठीक आहे. मित्रांनो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण काय करणार आहेत, मनी असतील, वाक्प्रचार असतील, सगळ्यांच्या आपण सिरीज घेणार आहेत. ठीक आहे. आता मनी येतनं मन भाग 1, मन भाग 2, मनी भाग 3 जे काय असेल ते. ठीक आहे. एकदम प्रॉपर व्यवस्थित आपल्या चॅनल पूर्ण
तुम्हाला मराठीत दिसन एक दिवस. ठीक आहे, थांबतो मित्रांनो, नंतर भेटूता. जय हिंद, जय महाराष्ट्र.